श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 14. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. हे कारुण्यमूर्ती, पापनाशका, जगद्गुरु, तुमचा जय जयकार असो. तुमच्याच कृपेने हे चरित्र 13व्या अध्यायापर्यंत मी वर्णिले, तसेच ते पुढेही वर्णले जावे. आपल्या कथा माझ्याकडून वर्णवून घेण्याची बुद्धी स्वामीच देतात, आणि अशा या कथा ऐकून श्रोते आनंदित होतात. भक्ती कशी करावी हे मी अल्पबुद्धी जाणत नाही, पण श्रोत्यांनी विचारल्यामुळे मी माझ्या या थोड्याशा बुद्धीच्या जोरावर ते सांगायचा प्रयत्न करत आहे. सकाळी उठून आधी नामस्मरण करावे. मन शुद्ध करून स्वामींचे ध्यान करावे. सकाळची सर्व कामे आटपून आसनावर बसावे आणि पूर्ण भक्तिभावाने स्वामींची विधिवत पूजा करावी. मन एकाग्र करून स्वामींना शुद्ध जलाने स्नान घालून चंदनाचा लेप लावावा. सुगंधी फुले अर्पण करावी. धूप आणि दीप लावावा. फळ, विडा, दक्षिणा आणि विविध पदार्थांचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी. श्रद्धाभावाने स्वामींना धूप दीप अर्पण करून नमस्कार करावा. दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहावे आणि त्यांचे स्तोत्र म्हणावे. तसेच नाममंत्राचा जप करावा. स्वामींची ती भगवी वस्त्र परिधान केलेली, आजानुबाहू आणि मुखावर सुंदर हास्य असणारी मनमोहित अशी मूर्ती पाहून प्रार्थना करावी. हे पापनाशका, सर्वशक्तिमान, ब्रह्मानंद स्वरूप, श्रेष्ठ संन्यासी श्री स्वामी समर्थ महाराज, तुमचा जय जयकार असो. हे पुराण पुरुषा, लोकरक्षका, अनंत ब्रह्मांडाचे स्वामी, वेदांना सुद्धा वंदनीय अशा जगद्गुरु श्री स्वामी समर्थांचा जय जयकार असो. हे सर्व साक्षी, करुणास्थान, भक्तांचे तारणहार श्री स्वामी समर्था, तुम्ही अनंत रूपात अवतरलेले आहात. तुम्हीच अग्नी, तुम्हीच वायू, तुम्हीच आकाश, तुम्हीच जल, तुम्हीच पृथ्वी, तुम्हीच हे चंद्र आणि सूर्य, तुम्हीच विष्णू आणि शंकर सुद्धा. तुम्हीच सर्व दिशांचे रूप धारण केलेले आहेत. तुम्हीच सर्व कर्मांचे कर्ता आणि करविता आहात. तुम्हीच सर्वस्व आहात. तुम्हीच दाता आहात आणि दान करायला लावणारे सुद्धा आहात. समस्त चराचराला तुम्हीच व्यापून आहात. तुमच्या रूपाचा आरंभ, मध्य आणि शेवट शोधूनही सापडत नाही. निर्गुण असून तुम्ही सगुण रूपात प्रकट झालात. तुम्हीच ज्ञान आहात आणि तुम्हीच त्या ज्ञानाला जाणणारे आहात. तुम्हीच ईश्वर आहात. तुम्हाला जाणण्यासाठी वेदांचेही तर्क अपुरे पडतात आणि सर्व शास्त्रांनाही तुमचे पूर्ण आकलन झालेले नाही. विष्णू आणि शंकर सुद्धा तुमचे वर्णन करताना निशब्द होतात. जिथे साक्षात शेषनाग तुमचे वर्णन करता करता शिणला, तिथे माझ्यासारखा मंदबुद्धी तुमची स्तुती कशी काय करू शकणार? स्वामी, मी तुमच्या चरणी डोकं ठेवलं आहे. कृपया माझे रक्षण करा. हे दीनानाथा, या दासावर कृपादृष्टी ठेवा. आता एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या या कृपासागरामध्ये या माशाला सदैव आश्रय द्यावा. माझे पाप, ताप आणि दैन्य सर्व दूर करून मला या लोकात तसेच परलोकात सौख्य प्रदान करावे. हा संसार सागर पार करणे अतिशय कठीण आहे. तो पार करण्यासाठी तुमच्या नामाची नौका मला मिळू द्या, अशी मी प्रार्थना करतो. आशा, अपेक्षा, कल्पना, वासना आणि विविध प्रकारचे भ्रम तुमच्या कृपेने मला बाधू नयेत. तुमचे किती म्हणून गुण मी वर्णू? अज्ञानाचा अंधार दूर करून माझ्या अंतरी ज्ञानाचा प्रकाश प्रकटू द्या. कृपा करून असे हे सुख मला द्या. माझं मन सदैव शांत राहो. माझ्यात व्यर्थ अभिमान नसो आणि तुमच्या कृपेने माझ्या अंतरी सदैव समाधान वसो. संसारातील सर्व दुःख नष्ट व्हावे. तुमच्या भजनी माझे चित्त लागावे. माझ्या मनात विषयांची वासना राहू नये.
मला साधू सज्जनांची संगत मिळावी, तुमचे उत्तम भजन होत राहावे, जेणेकरून या संसाराचा खडतर मार्ग चालून जाणे मला सहज शक्य होईल. या संसारात वावरताना माझ्या मनात कोणत्याही प्रकारे संभ्रम निर्माण होऊ नये. माझ्याकडून खोटे बोलले किंवा वागले जाऊ नये. माझ्याकडून नेहमी सत्याचे आचरण व्हावे. माझ्या कुटुंबाचे माझ्याकडून योग्य मार्गानेच पालन पोषण व्हावे. कृपा करून मला फक्त एवढेच वरदान द्यावे. मी संसारात राहून तुमच्या ज्ञानाचे अमृत प्राशन करेन, ज्यामुळे मला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अगदी सहजपणे साधता येतील. अशी प्रार्थना आपण केली तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. गुरुवारी उपवास धरावा आणि स्वामींची विधिवत पूजा करावी. संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळ असताना उपवास सोडावा. असे केल्याने बुद्धी वाढते. हे काया वाचा मने सत्य आहे. याचे अनेक स्वामी भक्तांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र दिवस रात्र प्रेमाने जपावा, ज्याने इच्छित फलप्राप्ती होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4ही वर्णाच्या स्त्री पुरुषांनी दिवस रात्र या मंत्राचा जप करावा. वेळ आल्यास मानसपूजा करावी, ती सुद्धा स्वामींना प्रिय आहे. हे स्वामी चरित्र वाचल्याने सर्व दोष नष्ट होतात. स्वामी भक्ती कशी करावी हे मी अज्ञानी जाणत नाही, पण शुद्ध अंतःकरणाने केलेली भक्तीच श्रेष्ठ आहे. आपण स्वामी भक्त असल्याचे लोकांमध्ये मिरवू नये. दिखाव्यासाठी केलेली भक्ती कामाची नाही. दिखाव्यासाठी केलेली षोडशोपचार पूजा सुद्धा स्वामींना प्रिय नाही. त्यांना शुद्ध भक्तिभावाने अर्पण केलेले फूल पान जास्त आवडते. आनंदाचे मूळ आणि दयेचा सागर असलेल्या स्वामींचा जय जयकार असो. तुमचे चरित्र वर्णन करण्याचा हा विष्णू आणि शंकराचा छंद तुम्हीच कृपा करून पुरवावा. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 14वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.